नमस्कार मित्रमंडळी. तर आज आहे महाशिवरात्री. तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही तर काय घरी थांबणार नाहीत, कुठंतरी महादेवाच्या दर्शनाला जाणार म्हणजे जाणारच. तर आज आम्ही चाललोत महादेव दऱ्यात महादेवाचं दर्शन घ्यायला. तर चला आता आपण निघूया. तर बघा मित्रांनो, हा कसा डोंगराने रस्ता आहे. या रस्त्याने चाललोत आम्ही. बघा सगळीकडे डोंगर डोंगर, रोड बघा सगळे दगडच आहेत रोडवर. एकदाची पोहोचलो तर आम्ही महादेव दऱ्यात. याला दऱ्यात का म्हटलंय, आज बघा सगळ्या डोंगराच्या दऱ्यातच हा देवस्थान आहे. तर बघा किती गर्दी झाली आज इथे. बघा मित्रांनो, भरपूर गर्दी आहे इथं, रांग लागली. दर्शन होईल म्हणून असं वाटत नाही. शेवटी आम्ही मग बाहेरूनच मुखदर्शन घेतले. जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला काय जमलं नाही. तर त्याच्यानंतर तिथे बाकीच्या मंदिराचे आम्ही श्री दत्तांचे त्यांचे दर्शन घेतले. पुढं शिवाजी महाराजांचे चांगली स्वरूप मूर्ती होती, त्यांचे पण दर्शन घेऊन आम्ही तिथे शनिदेवाचे दर्शन घेतले. आणि तर चला महादेव दऱ्यात आलोत. आम्ही दर्शनं घेतले, मुखदर्शनच घ्यावं लागले, कारण की रांग गर्दी एवढी होती का भयानक गर्दी इथं. तर आता दर्शनं झालेत. बघा इथं मस्त झाडाखाली सावलीला येऊन बसलो आता निवांत. तर आपल्या सहकार्याकडून जाणून घेऊ तर कसं वाटलं बा इथलं वातावरण. इथलं वातावरण एकदम छान आहे. तुम्ही सगळ्यांनी दर्शनाला यावे. एकच नंबर वातावरण आहे इथं. इतके भाविक भक्त आलेले आहेत, कारण की इथं आम्हाला दर्शन सकट घेता नाही आले, कारण की आम्ही इथं लाईनमध्ये लागू शकत नाहीत. पोलीस प्रशासन बी आले इथं. बाकीच्यांना विचार. आम्ही आता इथं छोटीशी जत्रा भरते, आम्ही जत्रा बघून आलेलो आहे. सगळी गर्दी जास्त आहे. आता हिंदून जरा दमून आलो तर इथं बसलो तिथं खाली गार सावलीला, मस्तपैकी थंड सावली, इथं मस्त वाटलं. तर मित्रांनो, अवश्य भेट द्या महादेव दऱ्यात. ऊन फार पडलेलं आहे सध्या, पण इथं इतकी मस्त सावली आहे. थोडा आराम करून आम्ही आता निघत आहोत. धन्यवाद.